ओम खाजवू नको, सावकाश ना, अजून त्रास होईल. असं काय रॉकी दादा, त्याने नाही त्यांनी नका खाजवू रॉकी दादा, काहीतरी होईल. अरे काय करताय, खाजवू नका. वेळाच करते ते नको खाजवायला. अरे वरना खुजे देखो स्क्रीन निकल जाएगी यार. अनबेरेबल खाजे, प्लीज काहीतरी कर. हो मी तेच सांगते, तुम्ही खाजवलं तर अजून त्रास होईल. अगं नाही खाजवलं तर अजून त्रास होईल. एक मिनिट, कोई दवाई दे प्लीज. मला नाही माहिती, मला शकू मावशींना फोन करू दे. हॅलो, खाजवू नका, एक मिनिट. हॅलो, हा स्वीटू, कशी आहेस? मावशी मी ठीक आहे, पण ओम का काय झालं? अहो तो खाजेराच्या झाडावर चढला, म्हणजे अर्थात त्याला माहितच नव्हतं ना की ते खाजेराचं झाड आहे. तो चढला आणि काय करू, खाज सुटते त्यांच्या अंगाला. आणि रॉकी दादा पण गेले त्याला मदतीला, तर त्यांनाही त्रास होतोय. स्वीटू, उसका पैंट फट गया, वो भी बोलना. रॉकी दादा मार मत. मावशी मी काय करू? बरं घरात तूप आहे ना? हो आहे, तूप आहे. हा, मग ते अंगाला लावायला सांग. हो लगेच येते मी. तूप देते, तूप रॉकी दादा. एक मिनिट मावशी, एक मिनिट होल्ड. तूप घ्या मावशी. हा मी आता एक काढा सांगते, तो पटकन बनव. हा, काढा का? हा, हळद, हो, तुळशीची पानं घे. हा, आणि अळशी घे. हो, आहे. हा, बर. ए सुदिंगे, जरा सुदिंगे नाही का? और स्वादिष्ट भी है. खायला नाही दिलंय रॉकी, अंगाला लावायला दिलंय. प्लीज तो करो, है ना? खाओ. अंगाला लाव रॉकी, खाऊ नकोस. ऐक ना, इथे गावात स्किन स्पेशलिस्ट वगैरे नसेल ना? नहीं जरूरत नहीं है, वो स्वीटू अंदर दवाई बना रही है. ये सब ना वो बंड्या ने किया है, ना छोड़ूंगा नहीं, देखना. स्वीटू, ओके चालेल, मध घालते. स्वीटू कुछ कर, ओम भाई को बहुत तकलीफ हो रही है, मुझे भी. झालं. एक मिनिट मावशी, होल्ड. ठीक, ह्याच्यात फक्त मध घालायचं. रॉकी दादा, मला मधाची पळणी काढून द्या ना, नाही तर मला काही. हे घ्या मध काढून. हा मावशी, हो सगळं ठीक आहे. हो नाही तसं नाही, पण आता बरं वाटेल. मी दिलाय काढा. हो ठीक आहे. हो तेवढंच घातलं, तुम्ही सांगितलं तेवढंच घातलं पाणी. शायद रखा है. हा ठीक आहे. स्वीटू, हो आले मावशी. मी तुम्हाला करते नंतर. हा, आले. हे घे. काय हे? काढा आहे, पी. हा, त्यांनी बरं वाटेल. पी. हा, गुड. ओके. जाळे हा खूप तिखट आहे. तिखट कसं असेल? मी मध घातलं यात. उगाच नाटक करू नको. घे. हे बरं वाटेल, नाही तर नकोय मला. असं काय करतो सोम? हे घे. तिखट कसं असेल मी तुला सांगते. मी त्यात मध घातलंय. हे घे. नको नाही, इकडे हे घे. काढा घे. नाही नको, आय डोंट वॉन्ट. ओम, हे घे. तू लहान मुलासारखं करू नकोस रे. दुसरं आणलं काहीतरी प्लीज. दुसरं नाही. आणि बरं, मी शकू मावशींनी सांगितलं. असं काय करतोय? अगं पण बस तिकडे बस. हे घे. बरं वाटेल ना. किती त्रास होतोय. हे घे प्लीज, माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तू माझ्या गावात आलायस, तर माझी जबाबदारी आहे तुझी काळजी घेणं. जबाबदारी? हो. रिअली? पी. ओके, तुझी जबाबदारी आहे ना. पी लवकर, बरं वाटेल. थँक्यू. पूर्ण संपवा ते. लहान मुलांसारखी नाटकं करतो. मध घातला आणि मग
God. ओम 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 सॉरी 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 मला माहित नाही मी तिखट घातलं नव्हतं पण मला नाही माहिती कसं तरी तिखट झालं. हे घे मध घे. इट्स ऑल राईट मला अजिबात काही नकोय. तुला ती जबाबदारी असेल ना एक्स्ट्राची. असं काय करतोय हे घे ना प्लीज प्लीज प्लीज. नाही मला तुझ्यावर ना ओझं टाकायचं नाही एवढ्या जबाबदाऱ्यांचं. प्लीज हे घे मला घे ना मी काळजी आय डोंट वॉन्ट इट. नकोय. हो सॉरी मला ऐक ना मला असं जबाबदारी मला असं नव्हतं म्हणायचं. सॉरी तू प्लीज. नकोय. ओम सॉरी. ओके तुला गरज नाही ते करायची. नकोय मला. डोंट हॅव टू अपॉलोजाइज. ठीक आहे. ठीक आहे तुला नकोय ना. सिद्धू ऐक ना. हा चिकल्या स्वीटूच्या हातात मध खातोय का? हा आता स्वीटूला घेऊन जाणार वाटतं. काय करू? ओम हात सोड प्लीज. प्लीज काय स्वीटू. स्वीटू आपण मित्र आहोत. आपल्यात मैत्री आहे आणि फक्त मैत्रीचंच नातं नाही आहे त्याच्या पलीकडे नाही नाही ते सगळं मागे राहिलंय. आता आपल्या दोघांचे आयुष्य वेगवेगळ्या दिशेला आहे. स्वीटू रस्ता बदलला की दिशा बदलते. नाही मी इथे रमले आता. इथे छान चाललंय सगळं. तूही आणि लंडन मध्ये सेटल झालायस ना. हे बघ अशा गोष्टीच्या मागे लागायलाच नको आपण जी कधी पूर्ण होणार नाही त्या गोष्टीची स्वप्नच बघायला नको. कळलं? स्वीटू लंडन काय मुंबई काय किंवा कोकण काय तू जिथे असशील ज्या माणसांबरोबर असशील त्या माणसांमुळे तुझं आयुष्य समृद्ध होतं. आणि ऑनेस्टली मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मी लंडनला असो काय मी इथे असलो काय तू माझ्यावर बरं आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्या पुढे बाकी सगळं खूप छोटं आहे. आणि आयुष्याने मला तरी असं वाटतं की आयुष्याने मला सेकंड चान्स दिलाय तुझ्यावर प्रेम करायचा तुझ्या लाईफ मध्ये यायचा. तो मला सोडायचा नाही. कसं समजावू याला की याच्यात आणि माझ्यात पुन्हा पहिलं नातं नाही होऊ शकत. ते सगळं मागे टाकण्याचा प्रयत्न करते पुढे जायचा प्रयत्न करते पण मला भूतकाळ म्हणजे साथच सोडत नाहीये. तुला कसं समजावू. तू एक एलिजिबल बॅचलर आहेस रे आणि माझा डिवोर्स झालाय. काय हे बघ तुझ्यासाठी लंडन मुंबई हे सगळं सारखं असेल पण माझ्यासाठी नाहीये. मला नाही आता कसली ऍडजस्टमेंट करायची. मी इथे खुश आहे इथे सुख आहे मला इथे राहू दे. तू बघ तू परत जा. स्वीटू मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. मला नाही यायचंय. तू जा. ठीक आहे येतो. आय मीन जातो.
तुला जर यातून लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर तर काय तू मेंटली अनस्टेबल आहेस हे मला सिद्ध करावं लागेल आणि ह्याच कारणामुळे तू या केसमधून पूर्णतः बाहेर पडू शकशील. काय बोलतेस तू? मेंटली अनस्टेबल आहे मी अनस्टेबल आहे? काय सांगतेस काय? मला काही कळत नाही. अरे काय बोलते ही? बघा ना, ही माझी मैत्रीण आहे, ही वकील आहे आणि मला या केस मधून सोडवायला आली की अडकवायला आली आहे. मी मेंटली काय? तू म्हणते अनस्टेबल आहे, इंग्लिश येतं मला. तुला काय वाटतं मी शिकलेली आहे मोठी? मालविका खानविलकर, मालविका खान. तुला माहिती नाही ही ना राधा आहे. ही ना राधा गेली 6 महिने माझ्या बरोबर जेलमध्ये. आहेस ना? हे टेबल आहे, ती खुर्ची आहे, ही तू आहेस, मी मालविका खानविलकर आणि मी वेडी आहे का? मला कळत नाही. हे गेट आहे, हा रस्ता आहे आणि ही ना पोलिसांची गाडी आहे. मला कळत नाही का काय? तुझं मला सोडवण्याच्या ऐवजी मला अडकवायचा प्रयत्न करते. मी ना तुला मारून टाकणार आहे. तू मला सोडवत नाहीये. काय लागलाय का तुला? मला सोडा. हिला मी सांगितलं मला सोड. ताई म्हणते मला सोड. तू एकदम आता मी तुला सोडणार नाही. एवढी अत्यंत मला नाही राहायचंय जेलमध्ये. माझी काही चूक नाहीये. ओम स्वीटू, तुम्ही काहीही करा, कितीही प्रयत्न करा, पण आता मालविका खानविलकर तुम्हाला एकत्र येऊच देणार नाही. बॅक ऑफिस जॉब नाही, डेटा एंट्री नाही, हेड क्लार्कची जागा, वयोमर्यादा 18 ते 30. आजकाल ना अनुभव असणारी माणसं हवीत, पण वयोमर्यादा आहे. काय करायचं? हो ना. अहो ती शकू काय म्हणाली ऐकलत ना तुम्ही? तिच्या कंपनीत नोकरी करावी मी. या वयात संसार सोडून नोकरी करणं म्हणजे? त्यांना वाटलं, त्यांनी सुचवलं. तुला नोकरी करायची आहे का? तेच तर मला काही सुचत नाहीये. अहो तुम्हाला काय वाटतं, मी करायला हवी का नोकरी? नाही म्हणजे या वयात मी नोकरी करणं, लोक काय म्हणतील? आणि समजा मी केली नोकरी आणि मला नाही जमलं, उगीच हास्य नको व्हायला. काय असं काय बघताय तुम्ही? तुला नोकरी नाही करायची असं म्हणतेस, पण तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते द्वंद्व तुझ्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसतंय. नाही म्हणजे मला सवय नाहीये ना. हे मात्र खरंय की तुला नोकरीची सवय नाही, पण शकुताईने तुला ज्या गोष्टींसाठी विचारले ना ते ज्ञान आणि तो अनुभव तुझ्याकडे मात्र आहे. म्हणजे तुझ्या हाताची चव, वेगवेगळे पदार्थ करण्याची तुझी आवड, जो पदार्थ करू तो चांगलाच होईल ह्यासाठी घेतलेला ध्यास, हे सगळं ना भरभरून आहे तुझ्याकडे नलू. इतक्या वर्षात त्याची किंमत आम्हाला कळली नाही, शकुताईने मात्र बरोबर ओळखलं. मी काय म्हणतो नलू, ही संधी चालून आली, नाही म्हणू नकोस. अहो नोकरी म्हटली की तिथे जाऊन काम करावं लागणार, वेळ द्यावा लागणार. मग दे ना. मग घरचं? अगं नलू, का इतकी वर्ष संसाराचा सगळा भार तुझ्यावर टाकून मी नोकरी केली की, तशी तर तू कर. तुमची गोष्ट वेगळी होती आणि माझी वेगळी आहे. नाही असू दे, मला विचार करायला वेळ हवा. मी लंडनला असू काय, मी इथे असलो काय, तू माझ्यावर बरा आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्या पुढे बाकी सगळं खूप छोटं आहे. आणि आयुष्याने
मला तरी असं वाटतं की आयुष्याने मला सेकंड चान्स दिलाय तुझ्यावर प्रेम करायचा, तुझ्या लाईफ मध्ये यायचा. तू मला सोडायचा नाही. नाही ओम, ओम, ओम. ओम, ओम. आजी ऐक ना, ओमला पाहिलंस का? नाही का तो आमच्याकडे पाहुणा आलाय गोरासा शहरातनं. ऐक नाही, ओमला पाहिलंस का तू? नाही. ओम, मावशी ओमला पाहिलंस का? कुठे गेला? अरे ऐक ना, ओमला पाहिलंस का तू? ओम, ओम, ओम थांब. ओम, ओम, ओम थांब ना, मला तू. सॉरी 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 सॉरी. कुठे गेलाय? ओम, ओम. मला शोधतेस? नाही. मग आता काय हाक मारलीस ओम? ओम माझंच नाव आहे. आणि गावात काय ओम ओम करत फिरत होतीस? तू निघाला होतास ना? यस, मी निघालो होतो, पण मग बाजारात थांबलो कारण घरी जाताना काहीतरी घेऊन जायला लागेल ना. आणि जे घेऊन जायचं होतं ते येणार नाहीये बरोबर. त्यापेक्षा मी म्हटलं की जाऊ दे, आपण थांबूया. का? 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 कारण काय आहे ना, मी इथून पुढे माझी जी मैत्रीण आहे त्याची मी कधी साथ सोडायची नाही ठरवलं. कारण मीच होतो तो ज्याने तुला धीर दिला होता जेव्हा तू जादूला घाबरली होतीस. तुला आठवते, मीच तुला हॉट चॉकलेट करून दिलं होतं जेव्हा तू रात्र रात्र जागायचीस, तुझ्याशी गप्पा मारल्या होत्या. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तू तुझ्या त्या चंद्राला सुद्धा, तुझ्या मित्राला माझ्याबद्दल बरंच काय काय सांगितलं होतं. स्वतः मीच ठरवलंय की मी थांबतो. कुठली सिच्युएशन असली, काही झालं तरी मी तुझी साथ सोडणार नाही. मग लंडनचं काय? तू म्हणाला होतास ना की लंडन मध्ये सगळं सेटल झालंय. लंडनचं आय डोंट केअर. तिथला बिझनेस सेटल झालाय, तो बिझनेस मी इथूनही करू शकतो. माझ्यासाठी त्या लंडनच्या बिझनेस पेक्षा तू महत्वाची. पण तुझं काय? तुझ्या या गावाचं काय? मी ज्या कारणासाठी इथे आले होते ते कारणच आता राहिलं नाहीये. तर तू काय करणार आहेस आता? मी काय सांगू? तू सांग. मी काय सांगणार, तू ठरव. मी ठरवल्यासारखं काही होईल अशी माझी खात्रीच नाहीये. खात्री ना सिच्युएशन वर नाही, माणसांवर असेल. ती आहे म्हणूनच मी इकडे आहे ना. थँक्स.